अखेर बांगलादेश पाठोपाठ श्रीलंका आणि दुबईमधून पुन्हा भारताला मिळाली कांद्या निर्यातीची मोठी ऑर्डर. कांद्याचे बाजारभाव 5,000 रुपये पार होणार. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण याच्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालं. सध्या लाल कांद्याला त्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर राज्यातील लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, कळवण असेल, सोलापूर असेल, संगमनेर असेल, आळेफाटा, ओतूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जवळपास त्या ठिकाणी 4,000 रुपयांचा दर मिळताना सध्या दिसतोय. सध्या कांद्याची जी काय आवक आहे ती राज्यात आणि देशामध्ये त्या ठिकाणी कमी असल्या कारणानं हे बाजारभाव त्या ठिकाणी काढलेले आहेत. याशिवाय बांगलादेश, श्रीलंका यासारख्या देशांमधून सुद्धा आता ही कांद्याची मागणी वाढल्यानं कांदा निर्यात आता सध्या जोरदार सुरू होणार आहे. आणि याच माध्यमातून आपण जर बघितलं तर जे काय परकीय चलन आहे ते राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येणार आणि यामुळे कांद्याच्या बाजारभावाला मोठा आधार त्या ठिकाणी मिळू शकतो. एकंदरीतच बांगलादेशची निर्यात ही सध्या त्या ठिकाणी मंद गतीने सुरू आहे, कारण की बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचाराचं वातावरण आहे. आणि अशातच दुबईमधून सुद्धा मोठी कांद्याची ऑर्डर आता भारताला मिळाल्यानं त्या ठिकाणी आता मोठा दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळू शकतो असं एकंदरीतच त्या ठिकाणी सांगितलं जाते. एकंदरीतच नेमकं कधीपासून ही निर्यात त्या ठिकाणी सुरू होणार आहे, कोणत्या तारखेपासून नेमका जो काय भारतीय कांदा आहे तो त्या ठिकाणी दुबई आणि श्रीलंकेमध्ये दाखल होणार आहे याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच जर का आपण बघितलं तर कांद्याचे जे काय बाजारभाव असतात ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून असतात. सध्या झाले असं की मागणी ही वाढली आणि पुरवठा हा त्या ठिकाणी कमी पडला आणि म्हणूनच कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जवळपास 3,000 रुपयांच्या आसपास सरासरी बाजारभाव मिळताना त्या ठिकाणी दिसतोय. सध्या आपण जर का सध्या बाजारभावाची परिस्थिती जर का पाहिली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्यामध्ये जिथून त्या ठिकाणी कांद्याची निर्यात होत असते, मग त्या ठिकाणी पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल, सोलापूर असेल, या कांदा मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी आजही 30 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी उन्हाळ कांद्याला बाजारभाव मिळतोय. तर जो काय लाल कांदा आहे तो लाल कांदा सध्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे लाल कांद्याला देखील बाजारभाव अजून त्या ठिकाणी टिकून आहेत. एकंदरीतच बांगलादेशमध्ये जी काही हिंसाचाराची परिस्थिती आपण जर का पाहिली तर या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती बांगलादेशला जी कांद्याची जी काही निर्यात होत होती ती निर्यात आता सध्या संत गतीने त्या ठिकाणी सुरू आहे. आणि एकंदरीतच बांगलादेशमध्ये जे काही कांद्याचे बाजारभाव आहे ते सध्या त्या ठिकाणी 60 ते 65 रुपयाच्या आसपास असतानाचे चित्र त्या ठिकाणी दिसते. आणि जवळपास जो काय सध्या बियाण्याची जी काय कांदे लागवड असते ती आता त्या ठिकाणी सुरू झाली असून जो काय बियाण्याचा कांदा आहे तर त्याला देखील 3,000 ते 3,500 रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळताना दिसतोय. एकंदरीतच लाल कांद्याची सध्या हंगाम सुरू असताना या लाल कांद्याला देखील जे काही हॉटेल व्यावसायिक आहे किंवा नवीन व्यापारी आहेत त्यांच्याकडून त्या ठिकाणी या कांद्याला जास्त पसंती मिळताना त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणूनच हा जो काही लाल कांदा याला त्या ठिकाणी बाजारभाव टिकून आहेत. याला जे काही बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी 3,500 ते 4,000 रुपयाच्या दरम्यान याला बाजारभाव त्या ठिकाणी मिळतानाचं चित्र दिसते. एकंदरीतच लाल कांद्याची जी काही आवक आहे ती आता सध्या त्या ठिकाणी कमी असल्यामुळं या कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी अजूनही मिळत आहे. परिणामी ही जी काही आवक आहे ती पुढं त्या ठिकाणी आणखीन त्या ठिकाणी कमी होऊ शकते आणि या कांद्याला त्या ठिकाणी जवळपास 5,000 रुपयाच्या आसपास बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात. एकंदरीतच एक 15 ते 20 दिवसानंतर त्या ठिकाणी जवळपास जानेवारीच्या मध्यावरती देखील ही जी काही निर्यात आहे श्रीलंका आणि दुबईसाठी ती त्या ठिकाणी खुली होऊ शकते असं एकंदरीतच नवीन वर्षात त्या ठिकाणी सांगितलं जाते. एकंदरीतच नवीन वर्षामध्ये भारत सरकारचं देखील कांद्याचं धोरण कांदा निर्याती बाबतीत कसं असणार आहे त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी बाजारभाव अवलंबून असू शकतात. त्या नवीन वर्षामध्ये जर का भारतानं जर युरोपीय देश असतील किंवा त्या ठिकाणी मध्य आशियाई देश असतील यामध्ये जर का कांद्या बाबतीत बाजारपेठांमध्ये आपलं वर्चस्व जर मिळवलं तर एकंदरीतच कांद्याला वर्षभर त्या ठिकाणी 30 ते 40 रुपयांचा दर त्या ठिकाणी राहू शकतो. आणि या माध्यमातून जो काय कांदा उत्पादक शेतकरी आहे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्यातला मोठा नफा त्या ठिकाणी मिळू शकतो.